श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, संगत करायची तर स्वच्छ चारित्र्य, निस्वार्थी मन, स्वच्छ विचार आणि सहकार्य करण्याची भावना आणि सगळ्यात महत्त्वाचं सुख दुःखामध्ये दाखवून येणाऱ्यांशी करायची. कारण अशी माणसं ना तुमच्या प्रगतीला कधी आड येत नसतात. श्रोते हो, परिस्थितीप्रमाणे बदलणारे मित्र हे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे मित्र सांभाळा. आयुष्यात कधी अपयश अनुभवायला मिळणार नाही. श्रोते हो, वाईट विचारांचं गवत हे आपोआप माजत असतं हे आपल्याला माहिती आहे. म्हणून श्रोते हो, चांगल्या गोष्टी या नेहमी पेराव्या लागतच असतात. चांगलं विचार हे समजण्यासाठी खूप उशीर लागत असतो, पण एकदा का समजलं की ते आयुष्यभर विसरत नाहीत. म्हणून श्रोते हो, जीवनामध्ये गवतासारख्या भेटणाऱ्या लोकांपेक्षा वटवृक्षासारख्या खंबीर असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात आपण राहायचं. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आई प्रेमानं बोलते आणि सांभाळून घेते म्हणून तिचं प्रेम कळतं. पण बापाच्या भावना कळत नाही म्हणून बापाचं प्रेम हे उपेक्षित राहतं. हास्य मोफत मिळतं म्हणूनच तर गरिबांच्या गालावर पटकन खुलतं. विचार करता करता संपून जाणारी गोष्ट म्हणजे आयुष्य. तुझं माझं करता करता आयुष्याचा काळ संपून जातो. कधी आपल्या जवळचा दूर तर कधी दूरचा जवळ होतो. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्याने मान्य केलेलं ते वेडे पण पांघरावं लागेल. जेव्हा मन उदास होतं तेव्हा दुनियातल्या सगळ्या गोष्टी या विषाप्रमाणे वाटायला लागतात. आपल्या वागण्यानं समोरच्याला कधी पश्चाताप होऊ नये. त्याने जे विश्वासानं निवडलेलं असतं ते त्यांच्यासाठी कायम आवडलेलं राहावं. नजर तीच काढत असते जी जीवापाड प्रेम करते. आयुष्यात काही नाती अशी पण असतात ज्यांच्यासोबत एकही फोटो नसतो, पण तरीही ते खूप जवळचे असतात. तुमचा राग म्हणजे दुसऱ्याचा विजय असतो, म्हणून शांत राहायला शिका. रुसून बसणारा किती रुसतो हे महत्वाचं नसतं, मनवणारा कसं मनवतो हे महत्वाचं असतं. आयुष्यात कोणतीच गोष्ट परत परत होणार नसते. ना परत तेच प्रेम होतं, ना तीच व्यक्ती पुन्हा भेटते, ना तेच भावना, ना तेच फिलिंग पुन्हा असते. त्यामुळे आहे त्या वेळेचा आनंद घेत राहा. ओठांवर सगळं काही असतं, जीभ बोलू शकत नाही. हृदयात सगळं काही असतं, हृदय खोलू शकत नाही. डोळ्यांसमोर सगळं काही असतं, पण मन समजू शकत नाही. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होत नसतो. एखादा निर्णय असा असतो आयुष्यात ज्याने एकतर आयुष्य घडू शकतं किंवा उद्ध्वस्त होऊ शकतं, पण तो घ्यावा लागतो जेव्हा सगळे पर्याय संपून जातात. बोलण्यातून नाही तर वागण्यातून माणूस खरंच खरा कळतो. प्रेमाच्या गोष्टीत काही नाती अपूर्णच राहत असतात. प्रेम म्हणजे
सात फेर न निभावता 7 जन्म खरं प्रेम निभावणं. मनुष्य नेहमी अशा संपत्तीच्या मागे असतो की ज्याला मिळवण्यासाठी आहे ही संपत्ती तो गमावून बसतो. आयुष्यात साथीदाराची निवड हा निर्णय चुकला की भविष्यात सगळे निर्णय चुकत जातात. एखादी गोष्ट आवडते इतकी की ती शेवटपर्यंत आवडीची राहते आणि आवडीनं जपली जाते. डोळ्यांचं आणि नशिबाचं नातं हे खूप विचित्र आहे. डोळ्यांना फक्त त्या गोष्टी आवडतात जे आपल्या नशिबात नसतात. जे रागानं बोलतात त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, पण जे काही मनात ठेवून हसण्याचं नाटक करतात त्यांच्यावर मात्र विश्वास ठेवू नका. एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही. माणसाच्या मनात वाईट भावना नसतील तर तो कोणालाही मदत करू शकतो. गरजेपुरत्या हाक देणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा, कारण गरज संपली की त्यांची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलत असते. क्षणभंगूर आहे सगळं. सकाळी उमलणारं फूल हे रात्रीपर्यंत कोमेजून जातं आणि आपण उगाच एखाद्या गोष्टीमध्ये अडकून पडतो. माणूस हसला म्हणजे तो खुश असतो असं नाही. कधी कधी या खोट्या हसण्यामागे सुद्धा कितीतरी दुःख दडलेली असतात. दुःखात फक्त एकच बोट अश्रू पुसतं आणि आनंदात 10 बोट एकत्र येऊन ते टाळ्या वाजवतात. जर आपलं स्वतःचं अवयव असं वागत असतील तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा का ठेवायची? लक्षात ठेवा, बऱ्याचदा तुम्ही स्वतःला किती किंमत देताय त्यावरून जग तुम्हाला किंमत देत असतं. तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, मोठं व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका, त्याशिवाय सुख नसतं. संपत्तीचा अहंकार हा नेहमी प्रगतीला संपवत असतो. कोणी पाण्यात राहूनही सुकतो तर कोणी दगडातूनही बहरतो. ज्याची जशी जिद्द तसा तो टिकतो. तुमचा मान सन्मान हा तुमच्या वयावर अवलंबून असतो, तुमच्या वागण्या बोलण्यावर अवलंबून असतो. सन्मान द्या तर सन्मान मिळेल, विरोधात जाल तर विरोधच मिळेल.